अंबरनाथच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येते। अंबरनाथमधील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या 12 नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईक यांच्या उपस्थितीत या सर्वांनी भाजपाचं कमळ हाती घेतल्याचं पाहायला मिळत आहे। या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसला आता मोठा धक्का बसलाय। दरम्यान काँग्रेसनेच या 12 नगरसेवकांना निलंबित केलं होतं आणि त्यानंतर हे भाजपामध्ये प्रवेश करण्याची चर्चा होती। मात्र आता ही चर्चांना अखेर उधाण आलेलं आहे। या 12 नगरसेवकांनी भाजपामध्ये अखेर प्रवेश केलेला आहे। हर्षवर्धन सपकाळ यांनीच या नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी केली होती आणि आता त्यानंतर या 12 नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे। दरम्यान काँग्रेस पक्षाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आल्यानंतर भाजपामध्ये जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि या नगरसेवकांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राजीनामा देत आज नवी मुंबईमध्ये भाजपमध्ये प्रवेश केलाय। त्यामुळे काँग्रेस मुक्त भारतच्या घोषणा देणाऱ्या भाजपसोबत आता काँग्रेसने अंबरनाथ नगर परिषदेमध्ये हातमिळवणी केल्याचं पाहायला मिळते। या नगर परिषदेत आता विजयी झालेल्या 12 नगरसेवकांनी परस्पर युती करण्याबाबत निर्णय घेतलाय। त्यामुळे आता ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या वातावरणात काँग्रेसची ताकद अजूनच कमी झाल्याचं पाहायला मिळतं।